सगळे असे बोकड आहेत बघा. तर तुरीचा भुसा टाकलेला आहे. अगदी त्यांनी खाऊन आता फक्त या काड्या शिल्लक राहिलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आकाश स्वरूपी व्लॉगमध्ये. प्रेक्षकांना नेहमी आवर्जून बघायचं असते की बोकडं पालनाविषयी आपले व्हिडिओ बनाव, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांचे नियोजन दाखवा. त्याचप्रमाणे नवीन उद्योजक नोकरीला प्राधान्य न देता व्यवसायाकडे वळालेला आणि बोकड पालन करून वर्षाला लाखो कमवतोय आपला मित्र आहे आज. मित्रांनो, आपल्यासोबत सुनील बोंद्रे, फार्मसिस्ट गोट फार्म म्हणून फार्म आहे. त्याच्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये बोकड पालन केलं आहे मित्रांनी. तर मित्रांनो, आज संपूर्ण गोट फार्मची आपण तुम्हाला माहिती देणार आहे. त्याचबरोबर याचा प्रवास कुठून सुरू झाला, त्याचबरोबर आपली मैत्री कुठून काय झाली आणि आज कशा पद्धतीने भाऊचं बिझनेस चालू आहे, आज सगळी आपल्याला माहिती व्यवस्थितपणे बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहे सुनील बोंद्रे. तर भाऊ, सगळ्यात पहिलं म्हणजे बकरावालामध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आमची मैत्री एक साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी मैत्री झाली होती आमची. आपले वेगवेगळे असे ब्लॉग असतात, नेहमी आपल्यासोबत प्रेक्षक आपले बघत असतात. त्याचबरोबर आपली ॲडव्हर्टाईज बघून भाऊ आपल्याकडे आला होता. आपल्यापासून साधारणतः एक 10-12 किलोमीटरच्या अंतरावरती हा गोट फार्म आहे. जंगी असा गोट फार्म आहे. प्रत्यक्ष मी जेव्हा आलोय तेव्हा बघितलं. याच्या अगोदर फक्त आमचं फोनवरती कॉन्टॅक्ट झालं होतं. आज वेळ मिळाला, प्रत्यक्ष बघितलं आणि म्हटलं सगळ्या आपल्या प्रेक्षकांना दाखवा का एक तरुण नोकरीकडे प्राधान्य न देता स्वतः गावामध्ये राहून सुद्धा पैसा कमवला जाऊ शकतो. त्याच्यासाठी फक्त डोकं लावलं पाहिजे, त्याचबरोबर नवीन नवीन व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी अचीव करण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेणार आहे मित्रांनो की फार्मसिस्ट नाव का दिलंय भाऊनी. तर गमतीदार विषय, आता तुम्ही फक्त बघा, आपण पूर्ण माहिती देणार तुम्हाला गोट फार्मची. भाऊ, फार्मसिस्ट नाव काय दिलंय आपण? नमस्कार, मी सुनील बोंद्रे. माझी फार्मसी झालेली आहे. 22मध्ये माझं लायसन पण आलेलं आहे आणि जॉब पण करत होतो. तर जॉब करता करताच मोकळा वेळ भेटायचा, तेव्हा काहीतरी आपलं स्वतःचा व्यवसाय पाहिजे म्हणून आपण हे करत होतो, व्हिडिओ वगैरे बघायचो. नंतर थोड्या शेळीपालनाकडे लक्ष वळाल्यामुळे शेळीपालन चालू करायचं ठरलं. पण गोट फार्मला नाव काय द्यायचं, घरच्यांचं नाव किंवा काही नाव वेगळं देण्याऐवजी जे आपलं शिक्षण झालं आहे, आपण ज्या क्षेत्रात आलेलो आहे त्याच्यानुसार फार्मसी गोट फार्म म्हणून फार्मसी झाल्यामुळे फार्मसी गोट फार्म नाव दिलं जातं. तर मित्रांनो, असा हा प्रवास आहे. तर आज यशस्वीरित्या एवढा मोठा गोट फार्म आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर आपल्या आसपासच्या सगळ्या भागामध्ये आज भाऊ चांगल्या जातीचे बोकड पोस्ट करण्याचं काम करतोय. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला निवड करून आपल्या हाताने वजनावरती आपण बोकड खरेदी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण सगळ्यांना तुम्हाला ॲड्रेस सुद्धा सांगणार आहे गोट फार्म कुठे पडतंय काय. आपल्याकडे आता किती जातीमध्ये बोकड आहेत बरं? तर आपल्याकडे जवळजवळ 6 जातीमध्ये बोकड आहे. मित्रांनो, 6 जातीमध्ये बोकड आहे. आणि यांची खरेदी आपण कुठे केली? डायरेक्ट राजस्थानमध्ये खरेदी केली. मित्रांनो बघा, राजस्थानमध्ये खरेदी करून बोकड आपल्याकडे आलेले आहेत. ज्यांना 1-2 बोकड घ्यायचे त्यांना शक्य होत नाही बाहेर जाऊन जास्त किंमत देणे किंवा आपल्याला जी पाहिजे ती वस्तू खरेदी करून इथपर्यंत आणणं. तर हा सगळा त्रास भाऊनी घेतलाय. व्यवसायाची हीच खरी खासियत आहे. हे खऱ्या सगळ्या जबाबदारी उचलावं लागतात आणि लोकांसाठी माल तयार करावा लागतोय. 2 रुपये कमवण्यासाठीच व्यवसाय केला जातोय. नेहमी आपण तुमच्या सोबत असे शेअर करत असतो आपल्या आसपासचे गोठे. तर आज आपण इतक्या मोठ्या गोठ्यामध्ये आलोय. महत्वाचं म्हणजे तुम्हाला माल दाखवणार आपण कसं आहे. तर बोलण्यापेक्षा खरं मालाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रत्यक्ष तुम्ही माल बघू शकता. माझ्या पाठीमागं फार्मसिस्ट गोट फार्म, आपल्या पाठीमागं फ्लॅक्स लावलेलं बघू शकता तुम्ही. याचा सगळ्या ॲड्रेसवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर चांगले बोकड घ्यायचे असतील. हे सगळे असे बोकड आहेत बघा. आता काही बोकडांचा आराम चालू आहे, त्याचबरोबर काही असे बोकड मस्त चारा खातात. सुका चारा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता. तुरीचा भुसा टाकलेला आहे. अगदी त्यांनी खाऊन आता फक्त या काड्या शिल्लक राहिलेल्या आहेत. अतिशय उत्तम असे बोकड आहेत. बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या जातीमध्ये बोकड आहेत आपल्याकडं. एक नवीन उद्योजक आपला व्यवसाय करतोय मित्रांनो. ज्यांना कुणाला बोकड पाहिजे असतील चांगल्या जातीचे, त्यांनी लवकरात लवकर या, घेऊन जा. बोकड अगदी सेट झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मसिस्ट झालेला भाऊ आहे आपला. म्हणजे बकरांना व्यवस्थितपणे औषध उपचार व्यवस्थित केलेले, जास्त काही त्यांना त्रास दिलेला नाहीये. अतिशय सेट झालेले बोकड आपल्याला बघायला मिळत आहेत. मित्रांनो, शून्यातून अस्तित्व कसं निर्माण करायचं तर याचं उत्तम उदाहरण आपला मित्र आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता, थोडंसं पावसामुळे ओलं झालं होतं तर त्याच्यावरती आता काम चालू आहे. व्यवस्थित सगळे बोकड बाहेर सोडलेले आहेत. आतमध्ये चुना मारून फवारा मारून आता व्यवस्थित ठेवलेले. भाऊ, आता याच्यावरती काय नियोजन आहे आपलं? हे कधी काम केलंय तुम्ही? याला 1 महिना झाला पूर्ण कम्प्लीट होऊन. आता आधी आपलं जुनं शेड होतं पण ते मध्ये वारं जास्त आल्यामुळे ते डायरेक्ट पूर्णपणे पडलं होतं. मित्रांनो, त्या बाजूला तुम्ही बघू शकता. मित्रांनो, ती समोरची बाजू तुम्हाला जी दिसते त्या ठिकाणी भाऊचं पहिलं घरगुती आपण मेहनत करून त्यांनी शेड उभं केलं होतं, कागद वगैरे मारून. पण पावसामध्ये ते पडून गेलं म्हणून आता भाऊनी अचानकपणे दुसरं प्लॅनिंग करून लगेच एवढा मोठा व्यवसाय उभा केलाय.
लोकांच्या सोयी सुविधेसाठी व्यवस्थितपणे आज नवीन नियोजन चालू केलेलं आहे. आपल्या पाठीमागं बघू शकता एकदम टॉपचं असं काम केलेलं आहे. नवीन उद्योजक व्यवसायामध्ये उतरतोय मित्रांनो, सपोर्ट असू द्या. खास म्हणजे तुम्हाला जर 1-2 बोकड घ्यायची तर तुम्हाला पाहिजे तशी पारख करून तुम्हाला बोकड मिळणार आहे. तर यायचं कुठे आहे, आपला ॲड्रेस सांगू. माझा ॲड्रेस शिबलापूर, संगमनेर तालुक्यामध्ये आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, संगमनेर तालुक्यामध्ये शिपलापूर म्हणून गाव आहे. इथं आल्यानंतर कुठेही विचारलं तरी फेमस असलेला आपला फार्मसिस्ट गोट फार्मचे ॲड्रेस तुम्हाला मिळून जाईल. लवकरात लवकर या, धाव घ्या, पाहिजे तशी बोकड घेऊन जा. मित्रांनो, आपला प्रवास झाला होता सुरू 1 वर्षापूर्वी आपण व्यवसाय चालू केला होता. त्याचबरोबर आपण नवनवीन व्हिडिओ बनवत गेलो आणि वेगवेगळ्या जातींचा आपण ट्रायल करत गेलो की कोणत्या व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न मिळते. तुम्हाला पाहिजे तसे बोकड मिळत आहेत, त्याचबरोबर तुम्हाला योग्य भावामध्ये बोकड मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगवेगळ्या जातींचे व्हिडिओ आपण बनवत असतो. आपल्या प्रेक्षकांना नेहमी पाहिजे असते भाऊ का आपल्याला जातीमध्ये काम करायचं, फक्त गावरांमध्ये जास्त उत्पन्न निघत नाही. मी नेहमी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की फक्त गावरांमध्ये जास्त उत्पन्न निघत नाही, म्हणून आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या जातीमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगल्या कोटा जातीचे आहेत, गुजरी आहेत, शिरोई आहेत, त्याचबरोबर तोतापूर जातीमध्ये बोकड आहेत. तुम्ही बघू शकता सोजत जातीचे बोकड आहेत. सगळ्यात महाराष्ट्रामध्ये ईदीसाठी बोकड पालन करणाऱ्या लोकांची जर ट्रेंड चालू असेल, जर कॉम्पिटिशन असेल, त्याचबरोबर वजनाला ग्रीप घेणार, त्याचबरोबर सगळे तब्येत व्यवस्थित राहणार अशासाठी प्रसिद्ध असलेली जात म्हणजे सोजत बोकड. माझ्या पाठीमागं बघू शकता हे जे सफेद कलरचे ढवळे बोकड दिसत आहेत तुम्हाला, सोजतमध्ये बोकड आहे. यांचं तुम्हाला किलोवरती मिळून जाणार आहे. तुम्ही स्वतः या, कॉल करा भाऊला, भाऊच्या गोट फार्मला व्हिजिट करा. त्याचबरोबर तुम्हाला सर्व भाव त्याच्यामध्ये मिळून जाईल आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला नक्की बोकड दिले जातील. आपला व्हिडिओ बघून येत असाल तर नक्की तुम्हाला थोडाफार डिस्काउंट आपण द्यायला लावू. तर मित्र, तुला काय वाटतं, समजा नवीन या व्यवसायामध्ये जर लोकांना उतरायचं असेल, आपल्यासारखे बरेच तरुण आहेत, त्या लोकांना वाटतं नोकरीपेक्षा व्यवसाय करायचा, तर अशा लोकांना उत्तम सल्ला तू काय देणार आहे? नवीन जे चालू करताय त्यांनी पहिल्यांदा अनुभव घेऊन चालू केला पाहिजे. असं जे आपण नवीनच उद्योजक उतरलोय नवीन तर त्यांच्याशी सल्लामसलत करून काय केलं पाहिजे, कोणते ब्रीड ठेवली पाहिजे, कशातून उत्पन्न जास्त निघणार आहे, अनुभवाने जर शिकत गेले तर लवकरच आपला ग्रोथमध्ये होतो आणि आपल्याला जे काही समोर त्याला अडचणी आल्या त्यातून आपल्याला सुधारण्याची संधी पण भेटून जाते. त्यामुळं जे नवीन जे आता आपल्या वयाचे चालू केले त्यांच्याशी एकदा सल्लामसलत करून चालू करावं त्यांनी. तर मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, हा व्यवसाय फक्त पैशाचा नाही, हा व्यवसाय येतो फक्त अनुभवाचा. या व्यवसायामध्ये तुम्ही जर नवीन व्यवसाय कोणी उतरत असेल तर त्यांना आमचं सांगणं हेच आहे. प्रत्येक व्यवसायाचं मी ज्या गोट फार्मवरती जाईल त्या व्यक्तीला नेहमी विचारत असतो, आपल्या प्रेक्षकांच्या फायदेशीर येणार असा प्रश्न नेहमी विचारत असतो भाऊ, कारण नवीन व्यावसायिक लोकांना तुमचं काय सांगणं आहे. तर भरपूर वेळा आपल्याला हेच उत्तर निघतंय की नवीन जे उद्योजक आहे त्यांना आपलं एकच सांगणं राहील की तुम्ही खरेदी करताना, व्यवसाय चालू करताना 1-4 किंवा 5 बोकड नवीन खरेदी केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा अनुभव येईल. तोटा जरी आला तरी आपल्याला सहन करता येईल, इतका तोटा येईल, मोठा येणार नाही. 4-5 बोकडामध्ये आपल्याला किमान त्याच्यामध्ये कळून जातं की यांचा सेटअप कसं आहे, यांना चारा पाणी कसं केलं पाहिजे. तर भाऊ, गेली 4-5 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे. या पावसामध्ये आपण कसं मॅनेज केलंय? कंटिन्यू पावसामध्ये ना आता ओला सुका चारा जरा संपला होता, त्याच्यामुळे हिरवा चाऱ्यावरती जास्त भर द्यावा लागला, घासावरती वगैरे. बरं, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो, वरून पाऊस चालू आहे, सुका चारा कमी. गोट फार्म करायचं म्हणजे अतिशय महत्वाचं नियोजन म्हणजे चारा नियोजन आहे. तर आपण हिरवा चारा जर वापरला तर त्याचे साईड इफेक्ट काय होतात हे बकरावाल्याला विचारून घ्या. गोट फार्म करताना तुम्ही चारा नियोजन अतिशय महत्वाचं आहे. आता ह्या वेळेस समजा या टप्प्यामध्ये आपल्याकडं सुका चारा असता, जुलाबावरती कंट्रोल असतं, या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. आणि खरंच कौतुक करीन तितकं कमी आहे. जंगी असा गोट फार्म तयार केलाय मित्रांनो. 1-2-3 महिन्यापूर्वी आमची भेट झाली होती. योगायोगाने आपला व्हिडिओ गेला होता भाऊपर्यंत. भाऊ म्हणे चला आपल्यापर्यंत येऊन जा. आपण त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केलं आणि थोडंसं मार्गदर्शन झालं एकमेकांचं आणि आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय गावाकडे राहून. भाऊ, तुला खूप खूप शुभेच्छा. असंच पुढे जात राहा आणि सोबत राहा. मित्रांनो, खरेदी विक्री तुम्हाला जर करायची असेल तर नक्की आमच्याशी संपर्क करू शकता. तुम्ही खाली कमेंट करा, नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. त्याचबरोबर अजून कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगा. आता अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला भाऊचा गोट फार्म मी दाखवतो. त्याचबरोबर जुनं शेड बांधलेलं होतं, त्याचा संघर्ष त्याने जिथून सुरुवात केली ती जागा सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तिथे गोट फार्म पडल्याच्या नंतर किती अचानक हे सगळं काम करावं लागलं. तर गोट फार्मवाल्याला फक्त पैसाच कमवणे हा एक मार्ग नसतो मित्रांनो, तर त्याच्यामागे संघर्ष सुद्धा तेवढाच असतो. तर धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल दादा.
असंच प्रेम राहू द्या. त्याचबरोबर कसा वाटतो व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण.